हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो. तर तुमचं आणखी एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्ही बघितला असाल पहिल्या तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आपल्या गोट्याचं नियोजन. तर आपण अशाच प्रकारे आज बी आपल्या गोट्याचं अख्खं संपूर्ण नियोजन आपण आखून घेतलं आहे. तर मित्रांनो, पोरा पुरींना एवढं सांगायची की बाबा दूध व्यवसाय लय जणांना असं वाटतं की घाण आहे, म्हणजे शेण काढणं वगैरे आहे. तर काही लोकांना घाण काम वाटतं. तर असं काही नाही. जसं तुम्ही कंपनीत जाऊन काम करता, कंपनीमध्ये तुम्हाला किती पगार असेल, 15,000 20,000, तुमचा तेवढ्या याच्यावर गुजारा होत नसेल. आणि काय आता खेडेगावातील बरेच काही लोक म्हणतात की बाबा काय करतो मुलगा, शेतात आहे, म्हशी सांभाळतो, खराब काम आहे शेण काढणं, त्याला काय उरतं मागे. तर रियालिटी आहे मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचे की बाबा जेवढं तुम्ही महिन्याला इन्कम आहे तेवढं मी 10 दिवसात काढतो दुधाच्या पैशातून. मला ह्या दूध व्यवसायामध्ये जनावरांच्या ह्याच्यातून म्हणा, दुधातून म्हणा, जेवढं तुमची महिन्याला पगार आहे. आता काही नवीन नवीन पोरं सुरू जी कंपनीत लागते त्यांना असते 15,000 20,000 पेमेंट. तर मला तेवढी पगार 10 दिवसाला या जनावरांच्या दुधातून निघतो. तर काही पोरांना सांगतो किंवा ज्यांच्या पैसे शेत आहे, ज्यांना खरंच नॉलेज आहे, ते मुलं शेतातली कामं वगैरे सोडून शेण वगैरे काढावं लागते म्हणून ती कामं वगैरे सोडून कंपनीत जातात कामाला. तर ते तसं त्याने करू नये. तर दूध व्यवसायामध्ये खूप सारा मार्जिन असतो. आणि तुम्ही बघू शकता हे माझं 6 महिन्यामध्ये शेणखत हो का, एवढं शेणखत पडले 6 महिन्यामध्ये फक्त. तर तुम्ही विचार करा, ही 10 ट्रॅक्टरचं माल म्हणजे एक ट्रॅक्टर 4,000 रुपयाला, 10 ट्रॅक्टर 40,000 रुपये झाले 6 महिन्यामध्ये. जर शेणखत एवढं महागी पडत असेल तर दूध व्यवसायामध्ये, जनावरच्या दुधामध्ये म्हणा, आणि तुम्हाला दूध विका असं कोण म्हणतं, त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट तयार करा. आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये तुम्ही असे अनेक सारे काही प्रोडक्ट तयार करू शकता. तर आपल्याला आणखी नॅचरल शेतामध्ये असं केळीची बाग भेटते, म्हणजे तुम्ही लावू शकता की केळी खायला भेटते शेतामध्ये नॅचरल, विकत घ्यायची गरज पण नाही. घरगुती आंबे असतात, आंबे खायला भेटतात. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित, इकडं गोटा आहे जनावरचा इकडं गोटा, इकडं वासरं. तर असं काही नाही की बाबा तुम्ही कंपनीत जायला पाहिजे, काम केलं पाहिजे. तर तिथं तुम्ही किती 8 घंटे काम करता, 12 घंटे काम करता, तर तुम्ही इथं द्या ना तुमच्या जनावराला 6 घंटे काम द्या. सकाळी 3 घंटे, संध्याकाळी 3 घंटे. मी सकाळी 4:30ला उठलो, 7:30 वाजलेत, 7 वाजून माझे सगळे कामं पार झालेत. आता दुपारी ह्यांना येऊन थोडं एक अर्धा तास पाणी वगैरे पाजवायचे. तर दिवस मला आणखी तेवढेच 3 घंटे. तर ती झालं 6 तास, 6-7 तास तुम्ही कंपनीत करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या व्यवसायामध्ये करा, जेणेकरून तुम्ही स्वतः मालक होऊ शकता. दुसऱ्या पैसे नोकर म्हणून काम करण्यापेक्षा स्वतः तुम्ही कंपनीत मालक म्हणून काम करा. तर